तर नमस्कार छत्रपती संभाजीनगर, कसे आहात आपण? परत एकदा स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा. तुम्ही भरपूर वाट बघत होते ना माझी, त्यामुळे मी परत एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे. यामध्ये आपण आता जाणार आहोत कालभैरवच्या मंदिरात, जे की युनिव्हर्सिटीमध्ये स्थानापन्न झालेले संभाजीनगरच्या एकूण एक व्यक्तीला माहित असेल. ते जर का कोणाला माहित नसेल तर तुम्ही बाहेरच्या असं समजून घ्या, पण ते पण तुम्ही समजून घ्या कुठलचं राहणार काय राहणार. आता आपण जाणार त्या कालभैरवच्या मंदिरात. एवढ्या अंधाराचं जाणार आहे ना, खतरनाक अशी टर्र झालेली, पण तरी जाऊया आता तुमच्यासाठी. आता तुम्ही म्हणताच एक कंटेन आणायचं म्हटलं, चलोच फिर आता कालभैरव मंदिरात. तर आता जातोय आपण कालभैरवच्या मंदिरात. तिथलचं कसं आहे, शनी मंदिर, भगवती माता मंदिर, सगळे ए टू झेड आपल्याला बघून यायचंय. तिथलचा जो तुम्ही उज्जैनला कालभैरवच्या मंदिरात जो तुम्ही चमत्कार पाहिला असेल की म्हणजे जायला काय माझं ते अरे जाऊ द्या. जसं तुम्ही दारू समजा कालभैरव महाराजांना दिली तर ती डायरेक्टली ते पिऊन घेतात, तशीच काही इथं सुद्धा तुम्हाला आकर्षण दिसणार आहे. चला ते बघायलाच तर आपल्याला जायचंय, तर लवकर जाऊया. चला आता पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया. गाडी भरता लागेल. तर मित्रांनो, आलेलो आहे आपण आता कोणत्या मंदिरात आलो? कालभैरवच्या मंदिरात आलेलो आहे. महादेवाचं एक ठिकाण आहे कालभैरव. एकदम काळोख अशा ठिकाणाहून आलेलं आपण. माग सुद्धा तुम्ही बघू शकता, कशातच काहीच दिसत नाही. तर इथं आलेलो आता, बघूया मध्ये कसं. रात्री अंधाराचं आलेलो आहे. दारूची बॉटल, विस्की, मास्टर डिलाइट घेऊन आता ही आपण वाहणार आहे कालभैरवाच्या मंदिरात. चला तर बघूया पुढे काय होतं इथे. पहिले मस्त की पाय धुवून घेऊ आपण. आता पाय मंदिरात जाताना कधी पण हातापाय धुवायचे, लक्षात ठेवा माणसांनी. बॉटल पण धुवून घेतो, आहे की नाही? जसं का तुम्ही बघू शकता, मंदिरात आलेलो कालभैरवाच्या. या कंटिन्यू. तर अशा प्रकारे इथं भरपूर सारे मंदिर आहे. कालभैरव बाबाचं मंदिर आहे, शनी मंदिर होतं, त्यानंतर आपलं भगवती माता देवीचं मंदिर होतं. त्या व्यतिरिक्त अजून पुढे गेले तर दत्त मंदिर सुद्धा आहे इथं. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर. बाकी आजूबाजूला सगळा काळोख असतो इथं. आणि इथं लोक मंत्र म्हणतायत, यांच्यामध्ये खेळ कुस्ती चालू आहे मस्त. भोलेनाथ बाबा हे लोक काम करत आहेत. तर अशा प्रकारे कालभैरवाचं दर्शन करून आपण निघतोय तडा आता घरी. आणि अजून एक व्हिडिओ बनवून घेऊया, असा कसा आहे काय. मी दिसत आता दिसत असून बघा, फ्लॅशवरती हात लावला. तर आता निघूया आपण घरी. कालभैरवाचं मंदिर एवढं रात्रीचं डेंजर होतं थोडंसं, इथं तुम्ही रस्त्यावर बघू शकता, पण तरी आलोय आता. चला तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. धन्यवाद. तर मित्रांनो, असा होता आजचा आपला कंटेंट. आणि कंटेंट तुम्हाला कसा वाटला, काही चुकीचं दिसलं का त्यामध्ये, किंवा काही आकर्षक दिसला का, हे मला तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की सांगा, कमेंट करून नक्की सांगा पहिली गोष्ट. तर त्या व्यतिरिक्त म्हणजे अजून कसे कंटेंट काढायचे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि पहिली गोष्ट तर असेच तुम्हाला व्हिडिओज कंटेंट असे ब्लॉग्स बघण्यासाठी जर का तुम्हाला
कंटिन्यू बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव तर आपल्याला माहितीच आहे, MS20 विशाल. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन टोन ऑन करा, मला सबस्क्राईब करा. धन्यवाद. येऊ परत एकदा. जय महाराष्ट्र.